सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पालकमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यासाठी शेतकऱ्याला कॉलर धरून खाली पाडण्यात आल्याने संपूर्ण शेतकरी संतप्त झाले असून शेतकऱ्यांची कॉलर धरून खाली पाडणाऱ्या या पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करावे या मागणीसाठी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला आहे। यावेळी शेतकऱ्याविरोधात जोरदार घोषणाबाजी शेतकऱ्यांच्या वतीने करणारे असून पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा सुद्धा निषेध यावेळी शेतकऱ्यांनी केलाय। दरम्यान यावेळी पोलीस प्रशासनाने देखील आपली बाजू मांडली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की 2 दिवसापूर्वी पालकमंत्री यांच्या डीपीडीसी बैठकी अंतर्गत शेतकऱ्यांच्या निवेदनासाठी आणि प्रश्न घेऊन आलेल्या शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना वेळ न देता उलट त्यांना गचांड्या देऊन बाहेर काढण्यात आले आणि या गचांड्या देऊन बाहेर काढण्यात आलेल्या पोलीस प्रशासन जबाबदार आहे असं आमचं ठाम म्हणणं आहे। संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी ज्यांनी या शेतकरी बांधवाची गचांडी धरली त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी यासंबंधी आम्ही कलेक्टर साहेबांना आज बोललेलो आहोत आणि तसं निवेदनही दिलेलं आहे आणि SP साहेबांनाही आम्ही तशा पद्धतीचं निवेदन देणार आहोत। आमचं सर्वसामान्य एवढंच म्हणणं आहे की सर्वसामान्य शेतकऱ्यांना पालकमंत्री 3-3 महिन्यातून येत असतील तर त्यांच्या प्रश्नासाठी पालकमंत्र्यांनी वेळ दिला पाहिजे। जिल्हा नियोजन मंडळाची बैठक असताना तुम्हाला सर्वसामान्याचं प्रश्न जाणून घेण्याचं नियोजनच नाही आणि नियोजन मंडळाची बैठक आहे असं कसं म्हणता येईल? मग सर्वसामान्य शेतकऱ्याचे प्रश्न ऐकणार कधी तुम्ही? हा वेळ देणार कधी? हा पालकमंत्र्यांना देखील आमचा प्रश्न आहे। काय नाव? मी ज्ञानेश्वर उडान, युवा शेतकरी संघटना। पुढची दिशा अशी आहे की अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांना पालकमंत्र्याकडून सर्वसामान्य माणसाला अशी वागणूक मिळत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते, प्रशासन आणि पोलीस प्रशासन असो किंवा राज्य सरकार असो, पालकमंत्री असो, या सर्वांच्या विरोधात तीव्र आणि उग्र आंदोलन करणार आहोत। जिल्हा नियोजन समितीची बैठक होती 2 दिवसापूर्वी आणि त्या दिवशी पोलीस प्रशासनाने एका शेतकऱ्याला धक्काबुक्की केल्याचं समोर आलं। त्या निषेधात मोर्चानिमित्त पोलिसांची काय बाजू? त्या दिवशी असं झालेलं होतं की ते निवेदन देण्याकरता जी लोक जमलेली होती, नागरिक जमलेली होते, त्या नागरिकांमध्ये ते शेतकरी उभे होते गजानन आणि निवेदन देते वेळेला त्यांच्या हातात काहीतरी आक्षेपार्ह वस्तू आहे असं निदर्शनास म्हटलं सुटण्याची गरज आहे आणि त्यातून काही गैरप्रकार होणे म्हणून त्यांना पोलीस निरीक्षकांनी थांबवण्याचा आणि कर्मचाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु गर्दी इतकी वाढलेली होती की त्या गर्दीमध्ये तो मागे गेला, ढकलला गेला आणि त्याबरोबर त्यांनी हाताला धरून PIंना पण ओढलं तर PI पण त्या दिवशी तिथे पडलेले आहेत, PIंचे पण कपडे वगैरे फाटलेले आहेत आणि हा जो काही प्रकार केलेला आहे हा काही हेतुपुरस्सर शेतकऱ्याला अडवण्याकरता किंवा त्यांना प्रिव्हेंट करण्याकरता केलेलं नव्हतं। त्यांच्याकडे आक्षेपार्ह वस्तू आहेत त्यांना फक्त ते देण्यापासून प्रिव्हेंट करण्याकरता केलेलं होतं। नंतर या प्रकारे त्यांना आपण पोलीस स्टेशनला घेऊन गेलो, पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत डिटेन केला आणि त्याच्यावर 107 प्रमाणे कारवाई केलेली आहे। गुन्हा वगैरे कुठलाही दाखल केलेला नाही। सर, आक्षेपार्ह वस्तू कुठली होती आणि ती जप्त केली आहे का? हाच सांगितलं ना मी तुम्हाला, सोन्याची डबी होती त्यांच्याकडे, त्याचा काही वापर होऊ शकला असता, त्यामुळे आपण त्यांना बाजूला करत होतो। फक्त आता शेतकऱ्यांचं प्रिव्हेन्शन करत होतो त्यांना काही करण्यापासून, निवेदन देण्याकरता कुणालाही अडवलेलं नाही आणि निवेदन बऱ्याच लोकांनी त्या दिवशी साधारणपणे 30 ते 35 लोकांनी त्या दिवशी निवेदन दिलेलं आहे आणि प्रत्येकाला निवेदन देण्याकरता आम्ही तिथं स्पेस उपलब्ध करून दिलेली होती। यांनाही त्याचप्रमाणे करून देणार होतो, परंतु यांचा उद्देश प्रदर्शनी निवेदन देण्यापुरताच मर्यादित आहे असं दिसून आलं नाही म्हणून आम्हाला त्यांना मागं घ्यावं लागलं आणि त्या दरम्यान गर्दी एवढी प्रचंड होती की PIंना पण खाली पडून त्यांचेही कपडे फाटले आणि त्याच्याही बाजूला घेतलं गेलं त्यांना। असा घटनाक्रम त्या दिवशी घडला। सर त्या दिवशी माहिती मिळते की पालकमंत्री यांच्याकडूनच आदेश होते पोलिसांना की कोणत्याही व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयात येऊ देऊ नये। नाही, तसं नव्हतं की मागच्या वेळेला जेव्हा हे होती मीटिंग झालेली होती त्यावेळेला जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांच्या व्यतिरिक्त अन्य लोक गेलेले होते म्हणून आपण तेवढ्यापुरतं ओळखपत्र बघून मीटिंगचा डेकोरम मेंटेन करण्याकरता जेवढे लोक अपेक्षित आहेत मीटिंगला असणं तेवढ्यांनाच फक्त प्रवेश दिलेला होता। या प्रकारचं आपण नियोजन त्या दिवशी केलेलं होतं। सर, अन्य लोक निवेदन देण्याकरता ज्यांना थांबायचं होतं ते खाली निवेदन देण्याकरता त्यांना सोडून आपण थांबवत होतो। सर, त्या दिवशी त्या शेतकऱ्याला ताब्यात घेताना ज्या पद्धतीने ताब्यात पोलीस निरीक्षकांनी घेतलं त्याच्यावर खरं तर टीका होते आणि आता त्या पोलीस निरीक्षकांचं निलंबन करण्याची मागणी होते, याकडे कसं? ठीक आहे ना, त्यांनी जे आक्षेपार्ह त्यांच्या हातात वस्तू होती त्यामुळे त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे, ते आता निवेदन देत आहेत, त्या निवेदनाचं आम्ही बघू, अभ्यास करू आणि माहिती घेऊ, त्यामधून काय निष्पन्न होते त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी काय कारवाई करण्यात सांगितलं ना, 107 प्रमाणे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतलेली आहे, चॅप्टर केस केलेली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.